हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर बघा सकाळच्या जेवणाला किती उशीर झालाय. तर मी मगाशी तुम्हाला दाखवलं भाजी बनवलेली शापूची. मग म्हणलं आता चला पहिल्यांदाच का नाही म्हणलं ह्या गॅस शिगडीला बरेच दिवस झाले घेतलेली, पण पहिल्यांदाच चपाती बनवायला लागली. तर ह्या शिगडी बरोबर ती कढई पण भेटलेली जी भाजी आपण बनवली मगाशी. तुम्ही बघितलीच असेल, नसन बघितली तर तुम्ही परत जाऊन बघून या एकदा तो व्हिडिओ, आहे का नाही. तर आणि हे तवा पण ह्याच्यावरच भेटलेला आहे, पण हे ह्या डोशाचा तवा. मग म्हणलं आता ह्याच्यात चपाती करायची म्हणलं आपल्याला. आणि समजा त्या माणसानं समजावून कसं सांगितलं होतं की जर भाकरी चपाती काय बनवायची असली ना तर डायरेक्ट ह्याच्यावर बनवायची, पण तेल लावायचं नाही. पण आपल्याला बिगर तेलाची चपाती खाऊ वाटेल का तुम्ही सांगा? नाही खाऊ वाटत. मग म्हणलं डोशाच्या तव्यातच करावं. तर काय झालं, तवा झाला बारका आणि चपाती झाली भली मोठी, कारण आपल्याला सवय मोठ्या मोठ्या करायची, आहे का नाही. तर ही काय चपाती मोठी झाल्यामुळं ह्याच्यावर येत होती. मग आता हिला घडी घालून कशी कशी शिकते आणि ह्याच्या मापात चपाती करून घेतली. आपल्याला पोळपट नाही त्यामुळं किचन वाट्यावरच चपाती करायला लागली मी. हा बघा कशी खालीच लागते या, है का नाही. आता हे पण चपाती मोठी होईल म्हणून ती हे नाही करत, जास्त लांब होत नाही. आणि आता लय किळसल्यावाने सगळेजण करतले की बाई किचन वाट्यावर करते शी बाई ई करतल्या. पण त्यांना सांगते तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाता का? जात असणार, प्रत्येक जण जेवायला जातो, पार्ट्या करायला जातो. तिथं कोणत्या पद्धतीनं जेवण बनवतात का नाही ते मला माहिती आहे. किचन वाट्यावर कसं बनवतात आणि कसे स्वयंपाक बनवतात हे ते सगळं मी बघितलेलं आहे. त्यामुळे माझी तर इच्छाच मिळली आता हॉटेलमधलं काय खायचं. बघितलं ना त्या दिवशी चायनीज सुद्धा मी कारभारीला सगळ्याला खाऊ घातलं, पण मी खाल्लं नाही. ती मोठी झाल्यामुळे त्याला उलटा पालता करावं लागायला लागली. आता ही चपाती लाटून बसली मी. काय ही टोप आणलंय त्याच्यामध्ये का नाही वहीचा कागद टाकलाय. म्हणलं खाली ठेवल्यावर फरशीचा वास लागेल फिगर ह्याला म्हणून. तर आता ही बारकीशी चपाती एवढीशीच केली बघा मी, लय बारकी केली. आता ही बसते का बघू. हा ही बसती या. तर आता ह्या साईडच्या मी सगळ्या चपात्या करून घेते. त्याला लय बारकी गोळी घ्यायला लागते. आणि कसं आपण पहिल्यापासून इडभट्टीवर काम केलेलं त्यामुळे आपल्याला सवय लागलेली जाड जाड भाकरी मोठ्या मोठ्या करायची खायचे. कारण एवढूला कवच लाटत बसायचं. आपण काही इशीत बसून काम करत नाही, हे का ना. भ्या वाटतंय पण काय करावं, जीवाला भूक बी लागली ना. उपाशी मरूस तर आपलं करंट बसलेला बरा. माझ्या तर तोंडात कवच चांगलं येत नाही. तर काय कमेंट्स मला अशा आल्या, मला तुम्हाला सांगायचंय की राधीनं सगळी नाटकं केली. राधीला नाटकच करू वाटत होती, ती जात नसती, ती राहत नसते. अहो मी स्वप्न घेऊन जाते पण माझे स्वप्न पुरीच होत नाही. तिथं काहीतरी अडथळा येतो. तिथं आता तुम्ही रूम कधी सोडली आणि भाड्यानं जर दुसरीकडे राहायला गेला किंवा एक तर तिथं तुमचा जाताना किती खर्च होतो आणि तिथून जरी तुम्हाला परत यायचं म्हणलं तर खर्च किती होतो. आणि पैसा काय फुकट येत नाही. सारखं सारखं मला तर ते सांगूच वाटत नाही, पण तरी मला सांगावं लागतं. कारण मी सांगून पण ह्यांना ऐकायचं नाही. असं पण नाही की बाबा ती एखादाच व्हिडिओ बघतात, ते सारखं बघत बी नाहीत. ती कंटिन्यू व्हिडिओ बघतात, कंटिन्यू हे करतात. त्यांना ब्लॉक केलेलं बी कळत नाही. कुत्र्याला हाड म्हणलं तर ते हाड टाकून पळत. पण हे कमेंट्स करणाऱ्याला इतकं बोललं तरी पण त्यांना अक्कल नाही. अहो हे बघा मी बारामतीला गेली, ती काय माझ्या बापाचं किंवा माझ्या नवऱ्याचं गाव नव्हतं. हे तर कुठं माझ्या बापाचं आहे पण माझ्या नवऱ्याचं आहे. इथं माझं हक्काचं घर आहे. माझी मर्जी एवढी आझादी आहे. त्या आझादीमध्ये मी फिरते हिंडते. ह्यांना काय प्रॉब्लेम आहे? मी नाटक करू, मी काय बी करू, हिंडायचं नाटक करू दे नाहीतर राहायचं करू दे, काय बी करू दे ना. मी माझ्या घरी आले आणि बहाना करून मी जर गावात राहायला याची काय गरज आहे? मला काय कोणाचं बे आहे? माझं स्वतःचं गाव आहे, स्वतःचं घर आहे. मला वाटलं मी राहील, मला वाटलं तर मी बिराड गुंडळून कुठं बी जाईल. बरोबर आहे का नाही?
अरे जी तिच्या त्याच्या परीनं जगतोय, जगू द्या ना. ही खरी गोष्ट माझ्या बरोबर घडायला लागली या. गाडवावर बी बसून देत नाही तर चालत जाऊन देत नाही. ते आधी म्हणत होते, आधी हेच नासके इवळत होती काय माहितीये का, कामधंदा करा, घरात आयतं बसून खाता आणि कामधंदा करा, 2 पैसे कमवा, तुमच्या लेकरांचं कसं होईन ना, असं होईन तसं होईन. झालं बिराड वांदूळ तिकडे उरावर गेलं तर परत ह्यांनाच आग लावली. हे राहतच नसतात आणि हे टिकतच नसतात आणि हे गावाकडेच जात असतात आणि परत गावाकडे जा आणि हे करण कुठं एवढं चांगलं घर सोडून लेकरांना इथं तिथं सोडून ही एकटी राहायला पाहिजे, हिला नवरा सोडा पाहिजे. किती भुकली आणि आता गावावर आली, अजून तर बिराड आणायचंय मला. आता अजून तशीच भुकायला लागले ती. देवा, अरे तर असले तर कसले तुम्ही खायचं त्याच ताटात हागायचं. नाचणारणीला म्हणायची, नाचणारणीला म्हणते, नांदणारणीला म्हणायचं पळून जाण, पळून जाणारणीला बळच नांदायला बसवायचे. हे असले तुमचे धंदे येतं. बोंबलू देत काय करायचं आपलं तर. व्हिडिओ ते बघत नाही, ते तर स्टॉप करून व्हिडिओ बघत असणार आहे. तर ते कमेंट्स करतात आणि तुर पळून जाते. ते हे बारकुला निवड बी करू वाटणार मला. अरे माझ्यासारखा परपंच करून दाखवा. नवऱ्यापाशी काही नसताना, गरीब आईबापाचा आईबाप नसताना, कुणाचा आधार नसताना स्वतःच्या हिमतीवर संसार करून दाखवा. तुमची मी स्वतः येऊन पाय धुवून पाणी पिईल. आई त्या पिठावर रेगुट्या वाढवून ही करता. ते पण असल्या नवऱ्याला वळणावर आणायचं. काय होतं माझ्या नवऱ्याकडं, अंगातल्या कापडाशिवाय दुसरं काय सुद्धा नव्हतं. तसला नवऱ्याचा संसार करते मी, माहितीये का. आई केला, घरात 1 रुपया नव्हता त्याचा, या घराला सुद्धा 1 रुपया नव्हता. माझं 2 पैसे कुठं यायला लागलं आणि मला चांगल्या माणसानं सपोर्ट केला म्हणून माझं स्वतःचं घरदार झालं बरं का. गाडी घोडी झाली, मी चांगली झाली. एवढंच की माझी तब्येत जरा खराब झाली, टेन्शन न करा, नवरा दारू प्यायला लागला येते म्हणून. पण आता माझ्या नवऱ्यानं दारू पण सोडली. तुम्हाला सांगते, मला इतका बीपी कमी झाला होता की आयुष्यात पहिल्यांदा माझा बीपीचा तर मला बिलकुल त्रास नाही. कमी बी होत नाही, जास्त बी होत नाही, काहीच नाही. माझ्या डिलेव्हरी शिजर झालं, नॉर्मल झाल्या, 2 नॉर्मल झाल्या, 1 शिजर झालं, तरी पण कसला बीपी का टीपी माहित नाही मला. आणि पहिल्यांदा मला झालं होतं. मी मरून गेली तर तुम्ही काय मला बघा येणार आहे का, जात नाही येणार आहे का. त्यामुळे या भुकणाऱ्याला भुकू द्या. असं तुम्हाला तर माहितीच आहे किती भुकत्यात. मी लाईक करणाऱ्याला जास्त हे देते, इज्जत देते, आहे का नाही. एवढंच फरक आहे की लाईक करणारे मला दिसत नाहीत. कारण त्या लोकांना चांगलं कौतुक केलं तर हे लोक परत भुकत बसणारच आहे. एक कर्जदाराचा फोन आला. तुम्हाला एक सांगू का, माझ्या मागचं सगळं कर्ज फिटलं. माझ्यावरचं सगळं कर्ज आज फिटलं बघा. म्हणजे 1 महिन्याचं तर फिटलं. लोकांचं देणं दिलं, गाडीचा हप्ता भरला, गळ्यातल्याच व्याज हे ते सगळं भरलं. आणि तुम्हाला सांगते, नवरा पण कामाला जायला लागला, नवऱ्यानं पण दारू सोडली. बरोबर आहे का नाही. मी कामाला जात होते, पण मी माझा बीपी कमी झाल्यामुळे मी काम सोडलं. आणि परत वाटलं काम सोडलं तर इथं राहून तर काय करायचं ना. आणि सगळेजण मला म्हणायला लागले की राहूतच. मग म्हणलं घरातलं गवत बिवत काढावून, आपल्या गावची पण आखाडातली जत्रा आहे ना. मग थांबले मी. बघू, नवऱ्याचा विचार घेतील, लेकरांचा विचार घेतील, माझ्या युट्यूब फॅमिलीचा विचार घेतील, राहते इथंच. मला काही इथनं हाकलून लावणार आहे कोण. माझं स्वतःच घर आहे आणि माझ्या घरामधनं मला काही सुद्धा बाहेरून आणायचं नाही. पाणी दारात, लाईट घरात, हागाय मुतायचं दारात, आंघोळीचं दारात, प्यायचं पाणी तेवढं प्यायच्या पाण्याची सोय नाही. पण आपली गाडी स्वतःची स्कूटी आणली तर मी स्वतः स्कूटी चालवते, जाऊन घेऊन येऊ शकते. काय दुखतंय माझं.
माझं नवरा लागला रांकीला आता. काय माझी प्रगती बघवा ना काय, तसंच असं. जळू द्या, एवढे लोक जळले तर ह्यांच्या जळण्या वाचून माझं काय नुकसान नाही झालं, तर तुमच्या जळण्यानं काय होणार काय? बरोबर आहे का नाही? तर चला मग लाईक करा, कमेंट करा, एखादी फालतू कमेंट टाका, तेवढाच व्हिडिओ होतोय माझा.